नमस्ते मित्रांनो. या सेशनमध्ये तुमचं वॉर्म वेलकम. चालू करूया आपण आपल्या कोड ऑफ ऑनर पासून. मी पीपीटी शेअर करतोय. येस. सो आपला अजेंडा असा आहे की कोड ऑफ ऑनरने सुरुवात करतोय. आपला कोड ऑफ ऑनर आहे. दुसरा आहे कन्सेप्ट. आज एक जबरदस्त असा कन्सेप्ट घेणार आहोत. नेहमी आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळा कन्सेप्ट घेतोय. ऍक्शन प्लॅन आहे, नंतर क्वेश्चन्स आहेत आणि अनाउन्समेंट आहे. ठीक आहे. सो लेट अस सी द कोड ऑफ ऑनर. कोड ऑफ ऑनर मध्ये पहिल्यांदा आहे प्रामाणिकपणा. आपण प्रामाणिकपणे विचार करतोय, प्रामाणिकपणे आपण कार्यपद्धती करतोय, ऍक्शन्स घेतोय. प्रामाणिकपणा हा आपला बेस आहे. दुसरा आहे विपुलता, म्हणजे जिथं अबंडन्सी मानसिकता घेऊन चाललोय, म्हणजे सर्वांसाठी सर्व काही भरपूर आहे या मानसिकतेनं आपण वाटचाल करतोय. आणि तिसरा आहे सहयोग, म्हणजे इथं एकमेकांशी तुलना कंपॅरिझन न करता आपण एकमेकांना मदत करतोय, एकमेकांना सहयोग करतोय, सपोर्ट करतोय, जेणेकरून आपल्याला माइलस्टोन, यशाचे, प्रगतीचे, संपत्तीचे वेगवेगळे माइलस्टोन अचीव्ह करता येतील. पुढचा आहे गती. म्हणतात ना, मनी लव्ह स्पीड. पैशाला गती आवडते, म्हणून तर पैशाला करंट म्हटलं जातं. मग ही गती कशाची आहे? तर एखादा नवीन कन्सेप्ट समजला तर तो आपण जलद गतीनं इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. सो तो एक आपला कोड ऑफ ऑनर आहे महत्वाचा. नैतिकता, म्हणजे नैसर्गिक मूल्यांवर आधारित आणि कृती करायची, ना की आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी. म्हणजे पेराल ती उगवेल हा जो काही निसर्गाचा नियम आहे त्या नियमांप्रमाणे आपण वाटचाल करतोय. आणि सातत्य ठेवतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्य ठेवतोय. जे पण काय करतोय ते सातत्य ठेवतोय. हे जे सेशन्स आहेत, हे सेशन साधारण आपण 2.5 वर्ष झालं हे सातत्यानं आपण सोमवारचं सेशन घेतोय. हल्ली म्हणजे 8 वाजता घ्यायचो, आज आपण 9 वाजता भेटतोय. पण शक्यतो हा सेशन कधी चुकत नाही आपला. आणि नॉट ओनली फक्त हा सेशनच, अशा अनेक गोष्टी आहेत की आपण सातत्यानं करतोय. चला आता फायनान्शियल फ्रीडमचा एक रोडमॅप आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे आपण हे सेशन का घेतोय, आपल्याला ह्या सेशनची का गरज आहे, हे आपण पहिला समजून घेतलं पाहिजे. पहा मित्रांनो, ज्या वेळेस आता सगळ्या शाळा चालू झालेल्या आहेत, उन्हाळ्याची सुट्टी संपलेली आहे, मुलांचं आता एक शेड्यूल चालू झालेलं आहे, मुलांचं शेड्यूल चालू झाल्यामुळे पालक पण आता कुठेतरी निवांत राहिलेले आहेत की बाबा मुलं शाळेमध्ये एंगेज राहतात वगैरे वगैरे. तर कसं असतंय बघा, ज्या वेळेस एखाद्या दुसऱ्या महिन्याचं आपल्याला नियोजन माहित असतंय. लेटेस्ट आता 15 ऑगस्ट आहे, मग 15 ऑगस्टला लागून एखादा सुट्टी टाकायची, मग जोडून सुट्टी येते, आणि मग 3-4 दिवसाचा गॅप भेटतो, आपल्याला नवीन काहीतरी किंवा वेगळं काहीतरी एक शेड्यूल किंवा एक इव्हेंट काहीतरी प्लॅन करता येतोय. मग हे 15 ऑगस्टचं 1-2 महिन्याच्या अंतरात आहे, तर आपल्याला त्याचं नियोजन करता येतं. आता हेच पुढच्या 15 ऑगस्टचं जर आपल्याला नियोजन विचारलं तर तुम्ही म्हणाला काय वेळ आहे की काय, एवढं पुढच्या वर्षीच्या 15 ऑगस्ट आज काय नियोजन करणार आहे ते बघू ना त्या त्या वेळेचं, असा प्रश्न येईल. किंवा अजून 2 वर्षानंतरच्या 15 ऑगस्टचा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला अजूनच तुम्ही म्हणाल की हे काय काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे का. म्हणजे काय होतं पहा, जसं लांबचं अंतर येतं, प्लॅनिंग हे लांब असतं, त्यावेळेस आपल्या ब्रेन मध्ये ना काहीही प्लॅनिंग नसते, अक्षरशः आपण पूर्ण ब्लँक असतो. आणि हीच सवय कुठंतरी फायनान्शियल डिसिजन घेत असताना ती बाधक ठरत असते, मारक ठरत असते. का? तर फायनान्शियल डिसिजन्स हे मोस्टली लॉंग टर्मचे राहतात, आणि त्याचे तुकडे तुकडे करून आपण शॉर्ट टर्म मध्ये आज काय निर्णय घ्यायचा हे आपण ठरवावं लागते, तेव्हा कुठं तर ते लॉंग टर्मचे गोल आपल्याला अचीव्ह करता येतात. ठीक आहे. मग मला सांगा, जर आपल्याला 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षानंतर डाऊन द लाईन आपल्याला आपले काय ध्येय आहेत हे जर रिमाइंडच होत नसेल, तर आजच्या तारखेला आपल्याला योग्य पाऊल पडेल का? टेक्निकली किंवा सायकोलॉजिकली म्हणा, हे थोडंसं डिफिकल्ट आहे. मग आपण काय करतोय, जर सोमवारी आपण भेटतोय, ज्या माध्यमातून आपण नवीन एक फायनान्शियल कन्सेप्ट समजून घेतोय, काय अपॉर्च्युनिटी आहेत का मार्केटमध्ये, आपण चाललोय ते योग्य मार्गात चाललोय नाही चाललोय, तुमचे काय प्रश्न वगैरे असतील तर ते आपण विचारात घेतोय. आणि आपल्या ह्या जर्नीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी ह्या सेशनचा आपल्याला मदत होतोय. फोकस राहतोय, आपलं गोल हे गोलच राहील. कुठला तरी एखादा शायनी ऑब्जेक्ट मार्केटमध्ये आला आणि मग आपलं हे सगळं जे काही बनवलेलं कॉर्पस आहे, साठवलेले पैसे आहेत, ते तिकडे जायला नको.
आपल्या गोलसाठीच वापरायला पाहिजेत. मग शायनी ऑब्जेक्ट्स ना वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कोण क्रिप्टोकरन्सी मध्ये जाईल, कोण म्हणेल की माझ्या शेजारची जमीन अगदी बांधायला बांधायला लागून आलेली जमीन विक्रीला आल्या मग ती घ्यायला पाहिजे. कोण म्हणेल की ही पॉलिसी जबरदस्त आहे, ही पॉलिसी घ्यायला पाहिजे. कोण म्हणेल की मला इकडं शेअर मार्केटमधून 10% महिन्याला देणारा कोणतरी सांगतोय, लिहून देतोय म्हणे, तो लिहून बॉन्ड पेपरवरती लिहून देतोय. असे काहीही शायनी ऑब्जेक्ट्स येतील आणि मग हे जे काही थोडेफार पैसे आपले बाजूला पडलेले आहेत हे सगळे तिकडे जाऊ शकतात आणि हातात काहीच राहणार नाहीत. अशी अनेक उदाहरणं आम्ही बघितलेली आहेत. अगदी परत सगळं हातातून गेल्यानंतर मग येतात की विचारतात आता काय करू म्हणून. अशी विचित्र परिस्थिती लोक अनुभवत आहेत. सो तसं काही व्हायला नको म्हणून हे महत्वाचे सेशन्स घेतोय. आणि हे सेशन घेत असताना मी आता तुम्हाला सांगतो, हा जो फायनान्शियल फ्रीडमचा हा प्लॅन आहे ना, हा कुठेतरी घट्ट डोक्यात बसू दे. पहा काय विषय होतोय, माणूस पैशासाठी काम करतो. दुसरी स्टेज आहे माणूस आणि पैसा त्याच्यासाठी काम करतो. इथं जर आपण बारकावेनं प्रॉपरली जर निर्णय नाही घेतले तर कुठंतरी पैसा आपल्यासाठी म्हणून काम करणार नाही, आपल्यालाच आयुष्यभर काम करावं लागेल. इनफॅक्ट मरेपर्यंत काम करावं लागेल जर इथं पैशाला आपण कामाला लावता नाही आलं तर. मग पैशाला कामाला लावणं म्हणजे काय, तर पहा, महागाईपेक्षा 2-3% एक्स्ट्राचे रिटर्न आले ना तर असं समजायचं की तुमचे पैसे काम करतायत. परवा एका फायनान्शियल प्लॅनिंगच्या सेशनमध्ये एक मुंबईच्या कोपरखरणीच्या महिला होत्या, त्यांच्याशी आमचं फायनान्शियल प्लॅनिंग चालू होतं. तर त्यांनी ना अगदी धडधडीत आणि फुल कॉन्फिडेंटली सांगितलं, ओके आहेत ना माझे एन्डॉमेंट प्लान्स आहेत माझ्या मुलांच्या एज्युकेशनसाठी. मग मला सांगा एन्डॉमेंट प्लॅन म्हणजे काय, तर इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट असे दोन्हीही कन्सेप्ट एकत्र ज्यावेळेस येतात ते एन्डॉमेंट प्लान्स असतात. टिपिकली उदाहरण देतो, आपल्या अगदी जवळचं एका कंपनीचं नाव आहे LIC. LICचे मोस्टली प्रोडक्ट्स हे एन्डॉमेंट प्लान्स आहेत. मग हे जे एन्डॉमेंट प्लान्स आहेत ह्याचं जे परतावा असतो हा 6-7% आसपास राहतो. मग मला सांगा हे जे प्रोडक्ट जर फायनान्शियल हायर एज्युकेशनसाठी जर तुम्ही ठेवत असाल आणि एज्युकेशन फील्ड मधली महागाई जर 12-11% वाढत असेल, हे कसं ते महागाईला तोडून त्यावेळेस पैसे मिळणार आहेत आपल्याला. बघा कोणताही प्रोडक्ट चुकीचा आणि बरोबर नसतोय, आपली गरज समजून तो प्रोडक्ट आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणूनच समजून घ्या की तुमचे जे पण काही फायनान्शियल डिसिजन्स आहेत हे महागाईपेक्षा 1-2%, 4% एक्स्ट्रा आले ना आपला आपण विनिंग साईडला ठरतोय, म्हणजे आपल्यासाठी पैसा काम करतोय असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. तर ही स्टेज प्रॉपरली होणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या रिलेटेड तुम्हाला पर्सनल काय प्रॉब्लेम असतील, समस्या असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कनेक्ट करा. आता या सेशनमध्ये तुम्ही विचारू शकताय. पुढचं आहे आयडेंटिफाय युअर व्हाय. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला फायनान्शियल स्ट्रेस कमी राहतोय, आपल्याला माहित पडतं की आपले काय काय गोल्स आहेत हे फिक्स आहेत आणि आपले ते अचीव्ह होणार आहेत किंवा नाही झाले तर या या लेवलपर्यंत अचीव्ह होणार आहेत, असं थोडंसं तरी तुमच्या बॅक ऑफ द माइंड मध्ये राहतं. त्यावेळेस लक्षात येतंय की आपल्याला आपण जे काय करतो ते व्यवस्थित करण्यासाठी म्हणून आपण फोकसली राहावं, म्हणून आपण आपल्याला आपल्या आयुष्यातील का आपण जे पण काय करतोय ते का करतोय याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तो जर नाही केला तर आपण आपल्या एनर्जीशी आपण प्रामाणिक राहत नाही किंवा आपली एनर्जी टवटवीत राहत नाही. म्हणजे आपण कायम उत्साहानं आनंदानं राहता आलं पाहिजे, ते राहता येत नाही. ठीक आहे. सो म्हणून आपल्या आयुष्यातील व्हाय समजणं, का समजणं महत्वाचं आहे. नाहीतर उठायचं जायचं परत यायचं, उठायचं जायचं परत यायचं, ह्याच्यातच अडकून जातो आपण. तसं होऊन चालत नाही. तो पण एक आपल्या फायनान्शियल जर्नीचा पार्ट आहे. आणि शेवटला येतंय मॅन इज वर्किंग फॉर हिज ड्रीम पॅशनेटली अँड मनी इज वर्किंग फॉर हिम. सो मला सांगायला आनंद वाटतोय की मी या मित्रांनो 4थ्या स्टेजमध्ये आहे. कॉर्पोरेट लाईफ क्विट करून आता मी आवडीची कामं करतोय. त्यामध्येच हे एक सेशन आहे की मला लोकांशी कनेक्ट करायला आवडतं, लोकांना नॉलेज शेअरिंग करायला आवडतं. तर वेगवेगळ्या कन्सेप्ट मी शेअर करत असतोय आणि पैसा माझ्यासाठी काम करतोय. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं हा आपला रोडमॅप राहिला पाहिजे आपल्या फायनान्शियल जर्नीचा.
आणि ह्याच्यासाठी वेपन्स आहेत SIP, टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स. यापैकी कोणतंही नसेल तर फायनान्शियल जर्नी स्ट्रगल मध्ये राहू शकतोय. सो तुम्ही अनेकांनी घेतलेले आहेत, पण या कॉलमध्ये आता जे अवेलेबल आहेत, पहा बरेच लोक आहेत की ज्यांनी अजून घेतलेलं नाहीये. त्यांनी जरूर कनेक्ट करा, कारण यातलं एकही स्टेप जर नसेल तर आपली श्रीमंती जी आता एक्स आहे ती एक्स मायनस होण्याची दाट शक्यता, ही मोठी रिस्क आहे. सो अशी एवढी मोठी रिस्क घेऊन तुम्ही अजिबात पुढे जाऊ नका. कनेक्ट करा, अनेक मार्ग आहेत हे डिसिजन घेण्यासाठी. तुम्हाला वाटत असेल की आता जास्ती पैसे द्यावे लागतात किंवा काय, तर आपण अशा पद्धतीनं प्लॅनिंग केलेलं आहे अनेकांचं की त्यांचे लाईफ टाईम हे इन्शुरन्सचे जे काही अमाऊंट असेल, टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स वगैरे, हे लाईफ टाईम फ्री करून टाकतो आपण. मायक्रो प्लॅनिंगचा पार्ट आहे तो. सो तुम्ही नक्कीच कनेक्ट करा. येस. सो आता आपण काय करतोय, तुम्हाला जर या रिलेटेड काही प्रश्न असतील तर चॅटबॉक्स मी आता ओपन केलेला आहे, तर तुम्ही नक्की प्रश्न विचारू शकता किंवा कनेक्ट करू शकता, किंवा तुम्ही व्हर्च्युअल हँड रेज करू शकताय. मला स्टॉप करून तुम्ही प्रश्न विचारू शकताय. ओके. आता पहा, आपल्याला काय करायचंय आज. आता अजेंडाप्रमाणे सांगतोय की आज आता आपल्याला एक नवीन कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. आता तो काय आहे नवीन कन्सेप्ट, तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करत असताना अपॉर्च्युनिटीज कुठे आहेत हे समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस एकतर म्युच्युअल फंड मधलं इन्व्हेस्टमेंट करत असताना एकतर आपण स्मॉल कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्झी कॅप, मग कोण ब्ल्यू चिप म्हणतंय किंवा कोण लार्ज अँड मिड कॅप, अशा अनेक कॉम्बिनेशन्स असतात. मग सेक्टरल फंड आलं, सेक्टरल फंड मध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. मग ते सोलार असेल, डिफेन्स असेल, बँकिंग असेल, अनेक ऑप्शन्स आहेत. सो मग यातल्या अपॉर्च्युनिटीज कशा ओळखायच्या आणि आपल्याला जास्तीत जास्त आपली ग्रोथ कशात आहे हे कसं ओळखायचं ना. आजचं जर सेशन तुम्हाला समजला तर तुमची रिस्क ॲपिटाईट, जे फायनान्शियल कन्सेप्ट आहे, एक रिस्क ॲपिटाईट म्हणजे तुमची नॉलेज वाढलं तर तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येईल. मग माझा आजचा फोकस असा आहे की तुम्हाला नॉलेज द्यायचं. मग नॉलेज कशाचं द्यायचं आहे की एका सेक्टरचं, एका सेगमेंटचे नॉलेज द्यायचं आहे तुम्हाला. ते कॉन्फिडन्स येईल त्या सेगमेंट मधील. कसा कॉन्फिडन्स येईल, तर त्यातलं नॉलेज असेल तर तो कॉन्फिडन्स येईल. पहा, रिस्क म्हणजे काय. येस, तुम्ही चॅटबॉक्सचा वापर करून सांगू शकताय. रिस्क म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीतलं आपल्याला माहिती असणं म्हणजे रिस्क नाही, आणि माहिती नसणं म्हणजे रिस्क आहे. आपल्या घरातल्या सिलेंडरचे विचार करू. जो गॅस सिलेंडर आहे आपल्या किचन मध्ये असतो, तर तो पाहायला गेलं तर एक जिवंत बॉम्ब आहे, लाईव्ह बॉम्ब आहे. पण त्याची आपल्याला भीती नाही वाटत. का, तर लहानपणापासून त्याच्याबद्दल आपल्याला त्याचा वापर कसा करायचा, काय करायचं, काय नाही करायचं ह्याच्याबद्दलची माहिती आपल्या वडीलधाऱ्याने आपल्याला दिलेलं आहे, किंवा आपण इतरांना देत असतो, लहानांना देत असतो वगैरे. त्यामुळे त्याच्याबद्दलची आपल्याला रिस्क वाटत नाही. पण हेच जर एखाद्या गोष्टीतलं आपल्याला माहिती नसेल तर तिथं नक्कीच रिस्क आहे. मग इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण तसंच होतं. जनरली काय म्हणतात की स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर तिथं हे मोठी रिस्क आहे, त्यामुळे तिथे एक्सपोजर जास्त घेऊ नका. मग रिस्क कशी आहे हेच आपण समजून घ्यायचं आहे. ह्याच्यातलं जर तुम्हाला मी आता जे काही सांगतोय थोडस कन्सेप्ट समजला तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. मग तो कॉन्फिडन्स तुमचं डिसिजन घ्यायला मदत करेल. म्हणजेच नॉलेज असेल तर रिस्क राहणार नाहीये. ठीक आहे. आता हे ना एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला ते शेअर करतोय की स्मॉल कॅप बद्दल एक डिटेल इन्फॉर्मेशन द्यायचा मी प्रयत्न करतोय आता. येस. हे स्मॉल कॅपचं मी का सांगतोय, त्याचं महत्वाचं एक रिझन आहे. ते म्हणजे मला ही एक पीपीटी उपलब्ध झालेली आहे बजाज एएमसी कडून. ठीक आहे. तर बजाज स्मॉल कॅप फंडचा हा एक एनएफओ आलेला आहे. एनएफओ म्हणजे न्यू फंड ऑफर. न्यू फंड ऑफर म्हणजे काय, तर एखादा नवीन फंड ज्यावेळी चालू करायचा असतोय तर त्या एएमसी म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी किंवा म्युच्युअल फंड कंपनी म्हणा आपल्यासाठी समजावून घ्यायला.
मग हे म्युच्युअल फंड कंपनी सेबी कडून किंवा आरबीआय कडून प्रॉपरली सगळं अथॉरिटी घेते आणि लोकांच्याकडे येते, त्यांना सांगते की आम्ही आता नवीन फंड चालू करतोय, तुम्ही जरूर यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आणि त्याची एक बाउंड्री ठरलेली असते, त्या बाउंड्रीमध्ये ते काम करतात. मग याला म्हणायचं न्यू फंड ऑफर. मग हा जो पिरियड आहे 27 जून पासून ते 11 जुलै पर्यंत आहे. सो ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही जरूर यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आणि कशी ऑपॉर्च्युनिटी आहे ते आता मी तुम्हाला सांगतोय. हा, आता पाहूया की स्मॉल कॅप म्हणजे काय, किंवा हे जे मल्टी कॅप राहतं, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप वगैरे असे बऱ्याचशाच आपल्या ह्या ज्या कन्सेप्ट राहतात, ह्या काय आहेत. तर बघा, आपल्या शेअर मार्केटमध्ये म्हणजेच आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये साधारण 5 ते 6 हजार पेक्षा जास्ती कंपन्या आहेत. मग त्यातल्या पहिल्या ज्या कंपन्या आहेत, पहिल्या टॉपच्या 100 कंपन्या ज्या आहेत त्या लार्ज कॅप झाल्या. मग 101 पासून ते 250 पर्यंतच्या ज्या काही कंपन्या आहेत ह्या मिड कॅप झाल्या. आणि 251 पासूनच्या पुढच्या ज्या झाल्या त्या स्मॉल कॅप झाल्या. बर, स्मॉल कॅप मध्ये पण त्याचं एक मार्केट कॅपिटलायझेशन आहे. म्हणजे ज्या कंपन्यांची 2000 कोटींपेक्षा कमी टर्नओव्हर आहे त्या मायक्रो कॅप झाल्या. एक नवीनच टर्मिनॉलॉजी आहे की जनरली कोण वापरत नाही, पण एक अंडरस्टँडिंग साठी आपण यूज टू झालेला कन्सेप्ट आहे मायक्रो कॅप, की ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन हे 2000 पेक्षा कमी आहे. आणि 2000 पेक्षा जास्ती आहे अशा कंपन्या आहेत त्या स्मॉल कॅप मध्ये येतात. आता मार्केट कॅपिटलायझेशनचा पण एक बघा, विचार करा की आता लार्ज कॅप मधील 1 लाख कोटींपेक्षा जास्ती असलेल्या ह्या टर्नओव्हर किंवा मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या ह्या कंपन्या आहेत. आणि 1 लाखांपेक्षा कमी ते 32,000 कोटींपेक्षा ब्रॅकेटमधील ह्या ज्या आहेत त्या मिड कॅप. आणि 32,000 पेक्षा कमी असलेल्या आणि 2,000 पेक्षा जास्ती असलेल्या ज्या जे काही मार्केट कॅपिटलायझेशन आहे त्या झाल्या स्मॉल कॅप झाल्या. आता पुढचा पाहू आपण. आपल्या नेहमी म्हटलं जातं ना, पहा, नेहमी म्हटलं जातं की इंडियन ग्रोथ स्टोरीमध्ये आपण पार्टिसिपेट झालं पाहिजे, आपल्याला ही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करता आली पाहिजे. म्हणजे काय, तर लेट अस से आपण एका मॉलमध्ये आहे उभे आणि तिथं एस्केलेटर्स वगैरे असतात, तर एस्केलेटरवरती आपण उभे राहिले तर ऑटोमॅटिक आपण वरती जातो. तसं ह्या इंडियन इकॉनॉमीमध्ये पार्टिसिपेट झालं पाहिजे, आपली ऑटोमॅटिक ग्रोथ होणार आहे. ह्याचं एक मोठं इंडिकेशन आहे, मी तुम्हाला सांगतो. ज्या कंपन्या, पहा कसं आहे, ज्या कंपन्या लार्ज कॅप मध्ये साधारण 2020 साली ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 13,000 कोटींच्या जवळपास होतं, त्याच आता 18,000 कोटींपर्यंत गेलेलं आहेत. म्हणजे लार्ज कॅप ह्या ज्या आहेत त्या 1.4 पटीत वाढ झालेली आहे. आणि लार्ज कॅप, सॉरी, मिड कॅप ज्या आहेत त्या 3.5 म्हणजे 3.5 पटीत मिड कॅप वाढलेल्या आहेत. ज्या स्मॉल कॅप आहेत, ज्या 2000 साली 8,000 कोटीचा जो काही हायएस्ट मानलं जायचं स्मॉल कॅप मध्ये, आज 32,000 कोटी झालेलं आहे. तिथं जवळपास 4 पटींमध्ये कंपन्यांची वाढ झालेली आहे. मग हे काय इंडिकेट करतं, तर इथं वाढ प्रचंड होते. कुठल्याही सेगमेंट मधील आपण जर पाहिलं तर इथं वाढ मोठ्या प्रमाणात होते. आज जी स्मॉल कॅप आहे ती उद्या मिड कॅप, मिड कॅप जी आहे ती उद्या लार्ज कॅप मध्ये कन्वर्ट होण्याची प्रोबॅबिलिटी जास्ती आहे. का तर इंडियन ग्रोथ स्टोरी ही चांगली आहे. आता दुसरं पहा इथं, ह्या ज्या स्मॉल कॅप कंपन्या आहेत, इथं पहा स्मॉल कॅपचा जो काही सेगमेंट आहे हा खूप मोठा आहे. म्हणजे 5,000 पैकी साधारण 250 पहिल्या सोडल्या, लार्ज आणि मिड कॅप सोडल्या, तर साधारण 800 ते 900 कंपन्या ह्या म्युच्युअल फंड फंड मॅनेजर किंवा अनालिस्ट किंवा हे जे रिसर्च करणार आहेत त्यांच्या ब्रॅकेटमध्ये येतात. 700 ते 800 कंपन्या. मग यांना स्कोप भेटतोय की ह्या 700 ते 800 कंपन्यांमधील वेगवेगळ्या सेक्टरमधील पिकअप करायच्या आणि मोठ्या करायच्या, म्हणजे त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट व्हायची, पार्टिसिपेट व्हायचं. आणि ज्यावेळेस एखादा छोटा ग्रुप असतो, छोट्या कंपन्या असतात ना, तर त्यांचा बिझनेस असेल, त्यांचा मॅनेजमेंट असेल, त्यांचं जे मार्केटमध्ये त्यांचं पोझिशन असेल, हे सगळं समजून घेणं ना खूप सोपं असतं रिसर्च करण्यासाठी. आणि इकडं म्हणजे ह्या 700 ते 800 कंपन्या रिसर्च करण्यासाठी जेवढे कोण फंड मॅनेजर किंवा त्यांची टीम जेवढी पोटेन्शियली काम करेल ना,
तेवढं पोटेन्शियली त्यामध्ये आउटपुट निघतंय. कारण की मोस्टली मेजर लोकांचा जो काही हे आहे ओढा म्हणा किंवा रिसर्च ओरिएंटेड ह्या मिड कॅप आणि लार्ज कॅप मध्येच राहतोय. सो हे जे वेगवेगळे सेक्टर्स आहेत सगळ्या सेक्टरमध्ये ह्या कंपन्या इन्वॉल्ड आहेत. आणि पहा आयपीओ आता रिसेंटली तुम्ही जर पाहिला असेल तर रिसेंटली भरपूर आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये आयपीओ भरपूर येत आहेत. आयपीओ येणं मित्रांनो हे एक अतिशय चांगलं लक्षण आहे इकॉनॉमीचं. इकॉनॉमिक ग्रोथ होते याचं एक म्हणजे मोठं इंडिकेशन आहे की आपल्या देशामध्ये आयपीओ भरपूर येतात. आयपीओ म्हणजे काय, इनिशियल फंड ऑफ पब्लिक ऑफर. तर काय होतंय की एखादा नवीन कंपनी चालू करायची असेल तर त्या ग्रुपला किंवा त्या मालकाला जर पैसे कमी पडतात तर लोकांच्याकडून पैसे घेतात आणि त्या कंपन्या वाढतात. मग त्या कंपन्या वाढतात म्हणजे त्यांना त्याच्यात फ्युचर दिसतंय, तिथं ग्रोथ दिसत्या. मग अशाच कंपन्या मोठ्या होतात झपाट्यानं आणि त्यामध्ये आपल्याला ग्रोथ बघून आपण इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे. मग आता सगळ्याच कंपन्या काही आयपीओ आलेल्या काही ग्रोथ होतातच का? अजिबात नाहीये. पण एक असं ट्रेंड आहे की साधारण बघा 2011 पासून ते 2018 पर्यंत जे काही स्मॉल कॅपनं जे काही प्रॉफिट आफ्टर टॅक्स हे जे हा चार्ट आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे पहिल्या ज्या काही 500 कंपन्या आहेत त्या 500 कंपन्यांमध्ये स्मॉल कॅपचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे पहा. 2018च्या अगोदर कमी होतं आणि साधारण 2020 नंतर याचं जे प्रॉफिट आफ्टर टॅक्सचं जे प्रमाण आहे किंवा त्यांचं स्मॉल कॅपचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे पहिल्या 500 कंपन्यांमध्ये खूप वाढतं आहे. दिवसेंदिवस हे वाढतच राहत आहे. का तर नवीन नवीन आयपीओ येत आहेत, नवीन नवीन बिझनेसेस येत आहेत, नवीन नवीन म्हणजे इनोव्हेशन काहीतरी घडतंय आणि तो जो काही प्रोमोटर आहे म्हणजेच कंपनीचा मालक आहे तो लगेच पब्लिक मधून पैसा घेतो आणि त्याचं एक्सपान्शन वगैरे वाढवत असतो तो. आता हे सगळ्या सेक्टरमध्ये आहेत. आता म्युच्युअल फंड मध्ये काही कंपन्या आहेत, रजिस्टर्स आहेत, म्युच्युअल फंडचाच एक पार्ट आहे तो. नंतर मार्केट लिडर्स इन टेक्सटाईल प्रोडक्ट्स आहेत, मार्केट लिडिंग प्लेयर्स इन बाथवेअर प्रोडक्ट्स कमोडिटी मध्ये आहे, रिफॅक्टरी प्रोडक्ट्स अँड सोल्युशन्स, लार्जेस्ट मल्टीप्लेक्स ऑपरेटर इन इंडिया. हे सगळे ना वेगवेगळ्या मार्केटमधले हे स्मॉल कॅप सेगमेंटचे आहेत. आता इथं अजून एक महत्वाचं इंडिकेशन तुम्हाला सांगायचं आहे की पहा इथं हा जो चार्ट आहे निफ्टी 50 सॉरी निफ्टी 100, मिड कॅप 150 आणि स्मॉल कॅप 250 अशा साधारण 500 स्टॉकचा हा जर आपण इंडेक्स पाहिला सगळा हेट्रोजिनियस मिक्स असं जर पाहिलं तर यातले तीन एक आहेत सेगमेंट आपण पाहू. हेल्थ केअर, नंतर कॅपिटल गुड्स आणि नंतर केमिकल्स. हेल्थकेअर जर पाहिलं तर पहिल्या 100 कंपन्यांमध्ये 4.1% आहेत हेल्थकेअर मधल्या कंपन्या. ते जर मिड कॅप मध्ये पाहिलं तर 11.1 कंपन्या आहेत आणि स्मॉल कॅप जर पाहिलं तर 12 आहेत. म्हणजे इथं याच सेगमेंटमध्ये हेल्थकेअर मध्ये स्मॉल कॅपच्या भरपूर कंपन्या आहेत. तसंच कॅपिटल गुड्स असेल किंवा तसंच केमिकल्स मध्ये असेल. सो सेक्टर कोणतंही असेल, मार्केट लिडर कोणताही जरी असला तरी ह्या ज्या काही स्मॉल कॅप कंपन्या आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं एक्झिस्टन्स हे खूप मोठ्या प्रमाणात राहत आहे. आणि इथं एक स्किल राहतंय अनालिस्टचं. बघा इथं अनालिस्टचं इथं एक स्किल राहतंय की जेवढा अनालिस्ट त्या कंपन्यांवरती फोकस करेल ना तिथून हिरे सापडण्याची प्रॉबिलिटीज आहेत. म्हणजे 700 ते 800 कंपन्या समोर आहेत, त्यामधील त्यांना अभ्यास करून रिसर्च करून व्यवस्थित कंपन्या पिक करणं गरजेचं राहतं. आणि इकडं आजपर्यंत एवढं अनालिस्टचा म्हणजेच ह्या ज्या काही म्युच्युअल फंड कंपन्या आहेत त्यात त्यांचा एवढा फोकस नाही झालेला का तर ब्रॅकेट हे खूप मोठं आहे. स्मॉल कॅप कंपन्यांचं कसं राहतं की सगळ्याच कंपन्या काय मल्टीबॅगर बनतात असं नाही आहे. पण त्यातल्या काही कंपन्या आहेत की ज्या आपण पाहू त्या की किती प्रमाणात ते मल्टीबॅगर आहेत ते. पण तत्पूर्वी आता मला ही स्लाइड सांगणं महत्वाचं वाटतं. याच्यामध्ये कसं आहे बघा की पहिल्या 250 कंपन्यांमध्ये हे सगळे रिसर्च अनालिस्ट वगैरे हे सगळ्यांचा फोकस असतोय आणि पुढच्या 600-700 कंपन्यांमध्ये एवढा फोकस नसतोय. तो एक मोठा असा ग्रुप आहे की जिथं अजूनही अनालिस्ट लोकांचं म्हणजे तज्ज्ञ लोकांचं तिथं अजून नजर नाही गेली मित्रांनो. म्हणजे मोठी अपॉर्च्युनिटी आहे ती. ठीक आहे. आता हे बघा ऍव्हरेज इन्स्टिट्यूशनल ओनरशिप म्हणजे जो पैसा जरा ज्याला इंटेलेक्च्युअल मनी म्हणतात
म्हणजे हुशार पैसा, म्हणजे हुशार तज्ञ लोकांनी पैसा मार्केटमध्ये जो गुंतवलेला आहे तो पहा किती आहे. 48% हा लार्ज कॅप आहे, 32% हा मिड कॅप आहे, 29% हा स्मॉल कॅप आहे. म्हणजे स्मॉल कॅपचं जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे FII म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि DII डोमेस्टिक ह्या दोघांनी मिळून कॉन्ट्रीब्युशन हे जवळपास 30% त्यांचं वेटेज ते देत आहेत. म्हणजे त्यांनी 100 रुपये जरी टाकले तर 100 रुपयेपैकी 30 रुपये हे स्मॉल कॅप मध्ये ते इन्व्हेस्ट करतायत. एवढं त्यांना अग्रेसिव्हली पोटेन्शियल दिसतं त्यामध्ये. आता मला हा ही एक स्लाइड अत्यंत महत्वाची वाटते मला. ही अशी स्लाइड आहे मित्रांनो की मल्टीबॅगरचं जे काही कंपनी आहे त्या आज आपण अनेक वेळा व्हॉट्सअप असेल सोशल मीडिया असेल याच्यातनं आपण आयशर मोटर्सच्या ह्या कंपनीचा किंवा अतिशय मल्टीबॅगर झाल्या, पण मुळात त्या कधी ना कधी स्मॉल कॅप होत्या. मग मल्टीबॅगर 5 टाइम्स 10 टाइम्स होण्याचं जे काही प्रमाण आहे ना हे स्मॉल कॅपच्या सेक्टरमध्ये खूप जास्ती आहे. मग इथं म्युच्युअल फंड कंपनीतील अनालिस्ट लोक म्हणजे रिसर्च करणारी लोक जेवढी जास्त असतील तर तिथं त्यांना जास्ती इथं खजिना सापडू शकतोय. मग मिड कॅप आणि लार्ज कॅप मध्ये हे जे काही मल्टीबॅगर आहेत हे तुलनेनं खूप कमी आहेत, म्हणून हे स्मॉल कॅप मधील इन्व्हेस्टमेंट ही मल्टीबॅगर ठरते. आता सगळेच काय मल्टीबॅगर होतात असं नाहीये. तर काही कंपन्या बॅकफुटला जातात, काही चॅलेंजेस येतात, ते सेक्टरमध्ये नवीन असतात, इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर सुरुवातीला त्यांना अग्रेसिव्हली रिटर्न्स भेटतात, पण ते कन्सिस्टंटली बिझनेसमध्ये टिकू शकत नाहीत वगैरे, हे पण चॅलेंजेस असतात. म्हणून इथं रिसर्च टीम, ज्या म्युच्युअल फंड कंपनीची रिसर्च टीम स्ट्रॉंग आहे त्यांचं इथं मोठं यांना जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मग आता इन्व्हेस्टमेंट करत असताना जनरली म्हटलं जातं की स्मॉल कॅप हे रिस्की आहे. मग रिस्की कसं होतंय? ज्या वेळेस मार्केट काही कारणानं ड्रॉडाऊन होतंय, मार्केट डाऊन होतंय, त्यावेळेस मात्र ह्या ज्या स्मॉल कॅप आहेत त्या अतिशय झपाट्यानं त्यांचं व्हॅल्युएशन कमी येतं. मग आपलं जे काही इन्व्हेस्टमेंट आहेत हे कदाचित निगेटिव्ह मध्ये दिसू शकतं किंवा जे काही व्हॅल्युएशन पॉझिटिव्ह मध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला रिटर्न्स होते ते कमी दिसू शकतात. ही एक फॅक्ट आहे, ही आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे मार्केट ड्रॉडाऊन झालं कुठल्याही कारणानं असेल, जसं आता ट्रम्प यांनी जे काही टॅरिफ बद्दल जे एक अनसर्टनिटी जगाच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये ते एक अनसर्टनिटी निर्माण करून ठेवली होती की काय होईल कुणालाच काय कळत नव्हतं. मग अशा वेळेस मार्केट डाऊन होतं, सगळ्या जगातलं हे इक्विटी मार्केट डाऊन होतं. मग त्यावेळेस ह्या स्मॉल कॅप कंपन्या बऱ्यापैकी मार खातात, म्हणजेच त्या डाऊन राहतात. मग त्यावेळेस व्हॅल्युएशन तुमचा पोर्टफोलिओ हे मोठ्या प्रमाणात तिथं कमी होऊ शकतोय जर तुमचं एक्सपोजर इकडं असेल तर. मग म्हणून लोक म्हणतात की हे रिस्की आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, जर आपण हे समजून घेतलं की ह्या स्मॉल कॅप हा एक मोठा सेगमेंट आहे, 700 ते 800 कंपन्या आहेत, या कंपन्यांमधील इन्व्हेस्टमेंट ही जर आपण इन्व्हेस्टेड राहिलो लॉंग टर्म मध्ये तर आपल्याला इथं मल्टीबॅगर अपॉर्च्युनिटी चांगले भेटतात. मग हे मल्टीबॅगर तुम्हाला शोधायचे आहेत का किंवा मला शोधायचे आहेत का? नाही, ते फंड मॅनेजर आहेत ना, त्यांची टीम आहे रिसर्च करणारी. आपल्याला काय फक्त इन्व्हेस्टेड राहायचंय. मग हे लॉंग टर्म मध्ये म्हणजे किती दिवस लॉंग टर्म आहे? तर कमीत कमी स्मॉल कॅप सारख्या सेगमेंटमध्ये तर एक 7 ते 8 वर्ष तर आपल्याला व्यवस्थित चांगले मल्टीबॅगर रिटर्न अनुभवण्याची जी अपॉर्च्युनिटी आहे ही 7 ते 8 वर्ष आपल्याला इन्व्हेस्टेड राहता आलं पाहिजे. जर तुम्ही एवढे दिवस इन्व्हेस्टेड राहत असाल ना, मग मार्केटचं तिकडं काही जरी झालं तरी तुमची इन्व्हेस्टमेंट ही कन्सिस्टन्सी असल्यामुळं चांगले तुम्हाला रिटर्न्स बनू शकतात. बर, इथं अजून एक महत्वाची गोष्ट आहे. ज्या वेळेस अशा फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करतो ना त्यावेळेस आपलं गोल कोणतं आहे, आपल्या गोलच्या बेसवरती ही इन्व्हेस्टमेंट आपण मॅप केली का नाहीये हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे जर समजा आज एखादा विद्यार्थी, आपण असं समजूया की एज्युकेशन प्लॅनिंग करतोय, हा मुद्दा समजून घेतला पाहिजे, अतिशय महत्वाचा आहे. असं नको व्हायला की आपण स्मॉल कॅप अग्रेसिव्हली आहे, माझ्याकडे आता लॉंग टर्मचा व्ह्यू आहे, मग मी इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेतोय. मग लॉंग टर्मचा व्ह्यू काय आहे? तर आज समजा त्या घरात 5वी 7वीत विद्यार्थी आहे आणि 10वी 12वीत गेल्यानंतर आपल्याला ते पैसे लागणार आहेत म्हणून आज आपण निर्णय घेतोय. पण ओव्हर द पिरियड 7 ते 8 वर्षानंतर तो विद्यार्थी 10वी 12वीत जातो, त्यावेळेस मात्र तिथं त्या सेक्टरमध्ये थांबणं
जरुरी नाहीये का, तर लॉंग टर्म मध्ये आपलं ते एक जर्नी आपण अनुभवलेला असतो, तिथं प्रॉफिट आपण चांगला बनतो आपल्याला लॉंग टर्म मध्ये. आणि तिथून आपल्याला एक्झिट मारता आलं पाहिजे. मग ते आपण कुठं घ्यायचं, तर ते ऍडमिशन कधी घ्यायचं आहे, 1-2 वर्ष जर आपल्याला ऍडमिशनसाठी वेळ असेल तर त्या वेळेस आपल्याला त्या ऍडमिशनसाठी म्हणजे आपल्याला गोल पूर्ण करायचं आहे, तर ते त्यावेळेस आपल्याला एखादी मॉडरेट स्कीम घेता आली पाहिजे. मग ती मॉडरेट अग्रेसिव्ह हायब्रिड असेल, बॅलन्स ऍडव्हान्टेज असेल किंवा वेगवेगळे असेल, तर तिथं मात्र आपल्याला पैसे भेटतायत, चांगलं रिटर्न भेटतायत म्हणून थांबणं जरा रिस्की राहू शकतंय. म्हणून ह्यासाठी ना, ह्या सगळ्या फायनान्शियल जर्नीसाठी ॲडवायझर अत्यंत महत्वाचा राहतो. तो डिसिजन घेऊ शकतो, तो सजेशन देऊ शकतो, का तर ते सगळं त्याचं मॅपिंग आणि त्याचं डॉक्युमेंटेशन त्याच्याकडे असतंय. ओके. मग असं जर आपण डिसिजन घेत राहिलो, आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे, लॉंग टर्म आहे, तर अशा अपॉर्च्युनिटीज आपल्याला ग्रॅब करता आल्या पाहिजेत. केवळ घाबरून चालणार नाहीये की स्मॉल कॅप म्हणजे अरे रिस्की असते, नको बाबा मला नको ते स्मॉल कॅप, असं म्हणून चालणार नाहीये. आपल्याला टाइम होरिझन आहे आपलं. म्हणजे हे फ्लक्च्युएशन होऊ शकतं, हे मार्केटचा स्वभाव आहे. हे सगळं जर आपण अंडरस्टँड करून घेतलं, आपलं नॉलेज वाढलं, तर नक्कीच इथं मोठ्या मल्टीबॅगर कंपन्या आहेत आणि त्याच्यामुळेच आपली ग्रोथ ही चांगली होऊ शकते. हे लक्षात घेतलं पाहिजे. ओके. सो हा झाला आत्ताचा हा कन्सेप्ट. मित्रांनो, मला सांगा, या रिलेटेड तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये विचारू शकता. पहा मित्रांनो, ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती तुम्ही नक्की ग्रॅब करा. हा जो एनएफओ आहे, या एनएफओ मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. एनएफओ म्हणजे न्यू फंड ऑफर. सुरुवातीला आपल्याला एनएव्ही ही 10 रुपयांनी भेटते आणि मार्केट जसं वाढेल तसं हा एनएव्ही अग्रेसिव्हली नंतर हा वाढतच राहतो. मोठ्या प्रमाणात आपल्याला वेल्थ क्रिएशन करायची ही अपॉर्च्युनिटी आहे. सो ह्या एनएफओचं डेट्स पहा, स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील. 27 जून ते 11 जुलै पर्यंत आहे. कॅन यू एक्सप्लेन एनएफओ इन डिटेल प्लीज, हाऊ वी कॅन इन्व्हॉल्व इन इट. येस. पुढचा आहे काय, शुड वी गो फॉर एम एफ ऑर इन शेअर मार्केट. येस. शुड वी गो फॉर एम एफ ऑर इन शेअर मार्केट, आय विल एक्सप्लेन दॅट क्वेश्चन. पहा मित्रांनो, ज्या वेळेस म्हटलं जातं ना की इथं 700 ते 800 कंपन्यांचं बास्केट आहे आणि इथं आपल्याला चांगलं रिसर्च करणं गरजेचं आहे. आणि रिसर्च जर तुम्ही स्वतःहून करत असाल, स्वतः तुम्हाला त्या बिझनेस असेल, जो कोणती कंपनी असेल, त्या कंपनीमध्ये आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतो, त्या कंपनीचा बिझनेस आपल्याला समजला पाहिजे. त्या बिझनेसचे ओनर कोण आहे, त्यांच्याशी ऍक्सेस असला पाहिजे. ते काय निर्णय घेतात, काय नाही घेत नाहीये, ह्याच्याबद्दलचे अपडेट्स आपल्याला माहिती पाहिजेत. इत्थंभूत जर आपण त्या कंपनीबद्दल, त्या सेक्टर बद्दल, त्या धंद्याबद्दल जर माहिती ठेवत असू, तर नक्की तुम्ही शेअर मार्केट डायरेक्टली तुम्ही जाऊ शकताय. पण तुम्ही जर स्वतः तुमचा व्यवसाय वेगळा आहे, त्या व्यवसायातनं तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या बायका मुलांसाठी जर वेळ देता येत नसेल, त्याशिवाय तुम्हाला वैयक्तिक तुमच्या स्वतःसाठी स्वतःच्या खर्च पण असतात, फिरायला जाणं असेल, स्वतः निवांत झोपणं असेल, अनेकांना आता झोपच भेटत नाही, इतके ते शेड्यूल टाईट झालेले असतात. अशी जर परिस्थिती असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की मला जास्तीचे पैसे पाहिजेत, मग मी डायरेक्टली स्मॉल कॅप मध्ये जातो, तर तिथं आतताईपणा करू नका, ग्रीडी व्हाल तिथं. एकतर तुम्हाला तुमच्या कुठल्याही अभ्यास करण्यासाठी असेल किंवा तेवढा सगळा वेळ देता येणार नाहीये आणि चुकीचे डिसिजन्स होऊ शकतात जर तुम्ही डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये गेलात तर. मग बेटर वे काय आहे, तज्ञ हा तज्ञ असतो, एक्सपर्ट हा एक्सपर्ट असतोय, तो अभ्यास करतो, तो निर्णय घेतो. त्याला जर त्या जिथं निर्णय घेतलेली कंपनी असेल, पोझिशन घेतलेली कंपनी असेल, तर त्यातले अपडेट्स त्यांना माहीत असतात. कधी एक्झिट मारायचं, कधी एंट्री करायचं हे त्यांना माहीत असतंय. सो बेटर वे, आपला विश्वास आपण त्या तज्ञ मंडळावरती आपल्याला ठेवता आला पाहिजे. आणि कॉम्पिटिशन पहा, त्या तज्ञ मंडळींना म्हणजे ह्या म्युच्युअल फंड कंपन्यांना सुद्धा त्यांची त्यांची क्रेडिबिलिटी मेंटेन ठेवायची आहे. त्यांना मार्केटमध्ये त्यांचं नाव टिकवायचं आहे. त्यामुळे ते त्यांच्या नावासाठी, त्यांच्या ब्रँडसाठी तरी रिसर्च करणार, एक्सपर्ट चांगले ठेवणार आहे. ते असे नाही कोण कोणाला पण घेतलं आणि तिथे रिसर्च म्हणून ठेवलंय, तर तसं नाहीत. हे सगळी तज्ञ लोक आहेत, कॉम्पिटिटिव्ह आहे हे सगळं. तर हेल्दी कॉम्पिटिशन असल्यामुळे हे ते चांगलेच निर्णय घेतात आणि चांगलेच डिसिजन घेऊन इन्व्हेस्टरचा हे प्रॉफिट करतात. सो इतकं सोपं असताना आपण शेअर मार्केटमध्ये डायरेक्टली जाणं
तसं रिस्की आहे जर तुम्ही वेळ देत नसाल तर. पुढचा प्रश्न आहे, NFO म्हणजे काय? न्यू फंड ऑफर. न्यू फंड ऑफर मी ऑलरेडी सांगितलं की जर म्युच्युअल फंड कंपनीला, AMC ला जर नवीन एखादा फंड आणायचं असेल तर त्याला NFO म्हणतात. आणि ते काय करतात, आता हे स्मॉल कॅप आहे, मग ह्या स्मॉल कॅप सेगमेंट मध्येच ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 2000 कोटी ते साधारण आत्ताच्या नंबरनुसार 32,000 कोटींपर्यंत जे काही ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटमध्ये ते चांगल्या चांगल्या सेक्टरमधील चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करणार. मग हे ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करणार त्यावेळेस आपल्याला जो नेट ऍसेट व्हॅल्यू NAV जे भेटतं ते 10 रुपये प्रमाणे भेटतं. आणि जसजशी ग्रोथ वाढत जाईल तसं तसं ते NAV आपला वाढत वाढत राहतो. हे एक अपॉर्च्युनिटी आहे. नंतर कधी 10 रुपयाला NAV भेटत नाही, जर मार्केट डाऊन अचानकच काही परिस्थितीनं जर डाऊन गेलं तर तो अवेलेबल राहतो. पण ही प्रोबॅबिलिटी ही खूप रेअर राहते. त्यामुळे हे अपॉर्च्युनिटी म्हणून पण आपण हे पाहू शकतो याकडं. येस, अजून काय प्रश्न असतील तर विचारा. अन्यथा आजचा कन्सेप्ट हा संपलेला आहे. अनाउन्समेंट हीच आहे की या NFO मध्ये पार्टिसिपेट व्हा. चांगली अपॉर्च्युनिटी भेटेल, लॉंग टर्म मध्ये चांगली वेल्थ क्रिएट होईल. अँड थँक्स फॉर जॉईनिंग. भेटत राहू पुन्हा पुढच्या सोमवारी. आणि अजून एक अनाउन्समेंट आहे महत्वाची, आपण टॅपिंग क्लबच्या माध्यमातून डेली बेसिसवरती टॅपिंग करतोय. टॅपिंग हा एक असा कन्सेप्ट आहे की जो आपल्याला दैनंदिन स्ट्रेस जो आहे, मग तो नात्यातला असेल, पैशांचा असेल, तब्येतीचा असेल, अनेक वेळी जो काही स्ट्रेस येतो तो तिथल्या तिथं आपल्याला तो रिलीज करता यायला पाहिजे. रोजचा स्ट्रेस हा आपल्या मनामध्ये तयार होतो, मनामध्ये तसंच राहतो. पण मित्रांनो, ते फक्त मनाच्या लेवलवरती अस्तित्व त्याचं स्ट्रेस राहत नाहीये. तर ते स्ट्रेस हे कॉर्टिसॉल ह्या हॉर्मोनच्या स्वरूपात हे आपल्या शरीरामध्ये राहतं आणि हेच नंतर शरीराची दुखणी काढायला कारणीभूत ठरतं. आणि अनेक प्रकारची दुखणी चालू होतात लोकांना. तर हा स्ट्रेस रोजच्या रोज काढता आला पाहिजे. सो जॉईन द टॅपिंग क्लब. याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला ग्रुपवरती भेटत राहील. पर्सनली मला कनेक्ट करा जर तुम्हाला माहिती हवी असेल तर. पण जॉईन दॅट क्लब. आणि रोजचा स्ट्रेस रोज आपल्याला काढता आला पाहिजे. ते एक हॅबिट बनलं पाहिजे. जसं हॅबिट आपलं आपण ब्रश करतो, आंघोळ करतो वगैरे, हे लहानपणापासूनचे हॅबिट्स आपण जोपासतो, तसंच हे स्ट्रेस रिलीज अगदी 5-10 मिनिटात स्ट्रेस रिलीज होतं. आणि ते अनुभवणंही तितकंच महत्वाचं आहे. सो जॉईन दॅट टॅपिंग क्लब. या रिलेटेड काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही विचारा. पर्सनली कनेक्ट करा. आणि आता तुमचे प्रश्न घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला माझा प्रश्न तुम्हाला देतो. माझे मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. आजूबाजूला अनेक लोक असे आहेत की जे फायनान्शियली डिसिजन व्यवस्थित न घेतल्यामुळं त्रस्त आहेत, अक्षरशः त्रस्त आहेत. ते खूप दबावात आहेत. त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. ते पोहोचण्यासाठी तुम्हाला मी मदतीचा हात मागतोय. मदत करा की जेणेकरून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. तुम्ही एकतर त्यांचा कॉन्टॅक्ट द्या किंवा आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायला मदत करा. पण तुम्ही इतरांना श्रीमंत करायला मदत केली तर आणि तरच या ना त्या मार्गातनं तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटत राहतील श्रीमंतीच्या. हा निसर्गाचा नियम लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल मी SIP करतोय, मी हे करतोय, ते करतोय, चाललंय, तर तसं नाहीये. तुम्ही जर इतरांना श्रीमंती वाढवण्यासाठी मदत करत असाल तर या ना त्या मार्गातनं अनेक पटीमध्ये तुमची श्रीमंती वाढण्यासाठी अपॉर्च्युनिटी नक्की तुमच्याकडे येत राहतील. सो त्या तत्वावरती विश्वास ठेवून तुम्ही हा कन्सेप्ट अनेकांपर्यंत पोहोचवा. आपण स्ट्रॅटेजिकली इन्व्हेस्टमेंटवरती फोकस करतोय आणि स्ट्रेस मॅनेजमेंटवरती फोकस करतोय, जेणेकरून समोरच्या व्यक्तीचं लाईफ हे इझी राहील, सहज राहील. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू फॉर टेकिंग युअर टाइम अँड जॉइनिंग दिस सेशन. बाय बाय. सी यू ऑन नेक्स्ट मंडे.